करवीर तालुक्यातील इस्पुर्ली इथं आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून क्रीडांगण विकसित करण्यात आले। या क्रीडांगणाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं गावातील तरुणांनी रॅली काढत आनंद व्यक्त केला। मान्यवरांच्या उपस्थितीत या क्रीडांगणाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी 2019 पासूनची इस्पुर्ली गावची क्रीडांगणाची मागणी होती। राज्य शासनाकडे सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे क्रीडांगण विकासाची मागणी पूर्ण करण्यात यश आलं असून यामुळे आपल्या मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील क्रीडांगणाच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। आपली जी इच्छाशक्ती होती आणि तुमचं जे पाठबळ होतं ह्याच्यामुळे मी वर्षभर त्या ठिकाणी काम करत होतो। मला अजून देखील आठवते की 2022-23च्या दरम्यान बैठका ह्याच्यावर त्या ठिकाणी सुरू होत्या। मी किमान 10 ते 11 वेळा या बैठका त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये घेतल्या असतील। मग त्या सेक्रेटरी लेवलला असेल, डेस्क ऑफिस लेवलला असेल, प्रत्येक टेबलला जाऊन मी त्या ठिकाणी बसायचं, त्यांच्या अडचणी समजावून घ्यायचं, GR वाचायचा, मग ते जाऊन त्या मंत्र्यांना समजावून सांगायचं, महसूलचं अडचणी क्रीडा विभागाला जाऊन सांगायचं, मग क्रीडा विभाग झाल्यानंतर मग त्या ठिकाणी ग्रामविकासाला जाऊन सांगायचं। आणि मग या सगळ्या अडचणी त्या प्रत्येकाच्याकडनं घेऊन एकामेकाकडे त्या ठिकाणी फाईल बाय हँड आम्ही त्या ठिकाणी सरकवत होतो। आणि मग ते झाल्यानंतर मला विशेष आनंद होतोय की जे काही वर्षभर आपण त्या ठिकाणी काम केलं। यावेळी बोलताना गजानन पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील हे जनतेच्या मनातले जाणणारे आमदार असल्याचं सांगितलं। इस्पुर्ली गावच्या क्रीडांगणामुळे पंचक्रोशीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी राजाराम चौगले, दशरथ गुरव, सदाशिव कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली। याप्रसंगी एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बिद्रीचे संचालक SB पाटील, शंकर मगदूम, उपसरपंच संजय कांबळे, जयश्री चिंदगे, मनीषा कांबळे, लखन बाबर, इस्पुर्लीच्या सरपंच शुभांगी पोर्लेकर, नागावचे सरपंच सतपाल मगदूम, प्रदीप शेटे, सन्नी नरके, विनायक मगदूम, सरदार कोरे, संदीप चौगले, शिवाजी पोवार यांच्यासह हनुमान स्पोर्ट्स, छत्रपती शिवाजी स्टेडियमचे क्रीडापटू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।